जर आमच्या राज्यात येऊन जर का यांना मराठी येत नाही, हे यांच्या भाषेत बोलतात, आमची सभ्यता आहे की आम्ही यांना कुठली गोष्ट करणार नाही. पण कर्नाटक सरकारला इशारा देत आहे की जर पुढे काळात जर का यांनी आमच्या ड्रायव्हर लोकांची, मराठी माणसाची माफी मागितली नाही तर याच्यापेक्षा आंदोलन चिघळलं जाणार आहे व याची संपूर्ण जबाबदारी ही कर्नाटक सरकारची आहे. यांना प्रेमात समजून सांगतोय, राज्याचं दिल्लीमध्ये सरकारमध्ये आज मराठी भाषेचं हे चालू आहे. दिल्लीमध्ये जर का अखिल भारतीय मराठी संमेलन चालू असताना जर का अशा प्रकारचे भयाड हल्ले आमच्या मराठी माणसावरती होत असतील ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. हे आज यांना आम्ही आज सांगतोय, फक्त प्रेमात सांगतोय. हे इकडे रे ड्रायव्हर, इकडे इकडे येतो. तू गाडी चालवत होता ना, तू गाडी चालवत होता. तुला मी आज सांगतोय प्रेमात की आमच्या मराठी माणसावरती हल्ला झालाय. आमची संस्कृती तुमच्यावरती हल्ला करायची नाही. पण इथून पुढे जर का तुमच्या सरकारने आमच्या मराठी माणसाची माफी मागितली नाही, हे आंदोलन चिघळलं जाईल. तुमची एकही गाडी पुण्यात आमच्या डेपोला येऊन देणार नाही. हा मराठी माणसाचा निलेश प्रकाश टिकप यांचा इशारा आहे. हे तुम्ही तुमच्या डोक्यात घ्या. आणि जर यायचं असेल उद्या ही गाडी तोडली फोडली जाईल, याची जबाबदारी ही कर्नाटक सरकारची असेल, बाकी कुणाची नसेल. मराठी माणसाच्या वरती हल्ला हा खपवून घेतला जाणार नाही. तसेच आम्हाला कुठलेही प्रवासी आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दाब दबाव किंवा ताणतंत्र आणायचं नाहीये. प्रत्येक राज्याचा माणसांनी महाराष्ट्रात यावं, त्यांचं स्वागत आहे. पण असं जर का मराठी माणसावरती हल्ला होत असेल तर कदापि मराठी माणूस शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज. जर आमच्या राज्यात येऊन जर का यांना मराठी येत नाही, हे यांच्या भाषेत बोलतात, आमची सभ्यता आहे की आम्ही यांना कुठली गोष्ट करणार नाही. पण कर्नाटक सरकारला इशारा देत आहे की जर पुढे काळात जर का यांनी आमच्या ड्रायव्हर लोकांची, मराठी माणसाची माफी मागितली नाही तर याच्यापेक्षा आंदोलन चिघळलं जाणार आहे व याची संपूर्ण जबाबदारी ही कर्नाटक सरकारची आहे. यांना प्रेमात समजून सांगतो.